मार्गशीर्ष महिन्यानंतर येणारी दर्श अमावस्या ही वेळ अमावस्या म्हणून साजरी केली जाते। या दिवशी शेतशिवारं गजबजलेली असतात। मात्र यंदाच्या वेळी अमावस्येवर दुष्काळाचं सावट पाहायला मिळालं। सोलापूर जिल्ह्यात अबालवृद्धांनी वेळ अमावस्या उत्साहात साजरी केली। यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यानं शेतशिवारं हिरवीगार नसली तरी आगामी हंगामात चांगला पाऊस बरसू दे, धनधान्य भरभरून येऊ दे असं साकडं शेतकऱ्यांनी सहकुटुंब घालून मनोभावे पांडवांची पूजा केली आहे। शेतात स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला। शेतशिवार अंबील भजींवर ताव मारून आनंदित झाल्याचे दृश्य जिल्ह्याभरात पाहावयास मिळाले। मार्गशीर्ष महिन्यानंतर येणारी दश अमावस्या ही वेळ अमावस्या म्हणून साजरी केली जाते। या दिवशी शेतशिवार गजबजलेली असतात। सकाळपासूनच शेतकरी आपल्या कुटुंबांसोबत शेतावर जाण्यासाठी लगबग तयारी करीत असतो। या आनंदाच्या सणात पाहुणे मंडळी सोबतच मित्रमंडळीही सहभागी होतात। मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतशिवार ही उघडी बोडकी पडली आहेत। अशा बोडक्या शिवाराची पूजा करण्याची वेळ यंदा शेतकऱ्यांवर आली आहे। वेळा अमावस्येचा सण असल्यामुळे शेतकरी आपल्या शेतात पांडवांची पूजा करतो। त्यासाठी ज्वारी आणि बाजरीचे उंडे, सर्व भाज्या एकत्र करून बनवलेली भजी, खीर, अंबील, भात यासह अन्य खाद्यपदार्थ बनवले जातात। सकाळी लवकर शेतकरी कुटुंबासह शेतावर या पांडवांची पूजा करतो। त्यास नैवेद्य दाखवला जातो आणि मग सुरू होते शेतात जेवण वेळ। यामुळे शिवार माणसांनी फुलून जातो, तर गावात अघोषित संचारबंदी लागू केल्याची परिस्थिती असते। दिवसभर शेतात जेवण वेळ उरकल्यानंतर सायंकाळी शेतकरी आपल्या शेतात ठेंबाज मिरवतो। यामागे आपल्या शेतातील रोगराई दूर व्हावी ही अपेक्षा असते। यावर्षी शेतामध्ये ना खरीपाची पिके आली ना रब्बीतील पिके आली। यावेळी मात्र दुष्काळाच्या झळांमुळे सर्वच होरपळून निघाले आहेत। गतवर्षी शेतामध्ये तूर, ज्वारी, हरभरा, गहू ही पिके काही प्रमाणावर पिकत असल्यामुळे शेतशिवार हिरवीगार दिसत होती। मात्र यावर्षी सोलापूर जिल्ह्यासह तालुक्यातील अनेक भागात दुष्काळामुळे शेतात पिकच आली नाहीत। त्यामुळे यावेळची वेळा अमावस्या दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघाल्याचं पाहायला मिळालं। आज येळा अमावस्या, नवीन वर्ष आणि भाजीपाला, शेपूची भाजी, कोथिंबीर आणि हरभरा, गाजर, पेरू, चुक्याची भाजी, सपक भाजी आणि हरभऱ्याची भाजी, तुरीची डाळ, मुगाची डाळ, मटकी, मूग, कडधान्य सगळे घालून पदार्थ खज्जी भजी करायचे। ये बरस क्या सब दुष्काल में गए, बरसात नहीं, पानी नहीं, क्या कैसा करने का क्या है, शेतकरी कैसा जगने का, बैल मारना कैसा संभालने का, शेतकरी क्या करने का। बोल आज ये एलामास दुष्काल में गया। बोल हो जाए। अगले बरस बारिश आया तो हमें अल्लाह को दुआ करते हैं कैसा जगना क्या करना। यावर्षी पाऊस नाही, का नाही, येळ अमावस्या, नवीन वर्ष का करायचं, उगं येळ अमावस्या करायचं म्हणून करायचं। यावर्षी काय विलाज नाही, ते आता दुष्काळच पडलेला आहे। उगं येळ अमावस्या शेताला जायचं म्हणून जायचं, शेतकऱ्यांना काय नाही यावर्षी। उगं येळ अमावस्या ह्या वर्षी दुष्काळमध्येच गेली, न विलाज म्हणून हे उगं येळ अमावस्या करायचं। यावर्षी पांडवाला पूजा केलंय भरपूर, पुढच्या वर्षी पाऊस येऊ दे म्हणून पूजा केलंय। पुढच्या वर्षी तर येळ अमावस्या होऊ द्या म्हणून केलंय पूजा ह्या वर्षी। दुष्काळ पडल्यामुळं ज्वारी शेतात नसल्यामुळं काय आम्ही येळ अमावस्येसहित केलं नाही, काय नाही। नुसता काळभोर रान असल्यामुळं नुसतं देवाला आम्ही निवद दावासाठी येळ अमावस्या केलेली आहे। जनावराला काय घालावं ही कोड बोललंय आम्हाला। ज्वारी वगैरे कसं ज्वारी वगैरे काहीच नाही, काळभोर रान आहे। अल्ताफ शेख, स्टार महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।